चेस भाई चेस. तुला सांगतो माझा मॅनेजर सुट्टी देत नव्हता. त्याला म्हणलं काम येत नाही. ज्या आईला वर्ष संपत आहे साला सुट्टी पण देत नाही. 1 वर्ष झालं आपण भेटलो नाही. 1 वर्ष झाले आज बसलोय. मला टाइमच निघत नाही. तू ते प्रत्येक वेळेस तसं म्हणतोय टाइम निघत नाही. 1 वर्ष झालं या गोष्टीला. काय सांगू तुम्हाला. कितीतरी फोन केले. कधी फोन घेतोय तर कधी घेत पण. मी म्हणलं ज्या आईला सुट्टी नाही दिली तर सोडून देतो कंपनी. पुढच्या वर्षी नवीन. मग काय म्हणला की बाबा जा म्हणला सुट्टीवर 2 दिवस ये नंतर सोमवारी. पण आपण बाबा तुझं बरं. त्याच्यामुळं फुल एन्जॉय करायचा. आज कसर सोडायचे नाही. तुम्ही पण संपवायचे मी पण संपवतो. कमी पडली आणखी मावतो. 31 डिसेंबर जायलाच नाही पाहिजे. रोज पाहिजे. बायकोचा फोन आला संभग. त्याला तुमच्या बायका फोन करतात रे. आपल्या बायकोचा फोन नाही कोणाचाच फोन नाही. फोन गेला खड्ड्यात. मी आणलाच नाही तिकडेच ठेवलाय. अरे वर्षभर यांचं बघायचं मग ह्या दिवशी काय करायचं. हा तुला सांगा वर्ष एक नंबर. तुला सांगतो सकाळी गाडीवर येताना अशी मजा आली. शेजारी पोरगी होती. अशी भारी दिसत होती म्हणतो. फेल नाही राहिलाय. फोन आल्यामुळे तसं झालंय. गाणं लाव जरा नाचू वगैरे. गाणं झालंच पाहिजे. काही झालं गाणं चांगलं मस्त गाणं लाग नाचू. जबरदस्त गाणं. गे चल. ए थांब. लायसन ठीक आहे जा. ए थांब. ए थांब. ए थांब. चल गाडी साईडला घे. चल घे गाडी. सोडा ना. साईडला घे गाडी. अरे एवढ्या रात्री कुठे फिरायला निघालाय आणि ते बी ट्रिपल सीट. हा लायसन दाखव. लायसन दे रे माझं. हो उतर खाली. उतर खाली.
हे उतर खाली उतर खाली उतर खाली आम्हाला चल माफ करा साहेब, उतर जाऊ खाली द्या चल. आम्हाला. गाडी गाडी सोडा गाडी घाल साईडला चल सावंत यांची गाडी आहे इकडे आम्हाला माफ करा साहेब, जाऊ द्या ना माफ करा साहेब. हा अरे तुम्ही दुसऱ्याला तुम्ही बी मारचाल आणि दुसऱ्याला पण मारचाल तुम्ही माहितीये का गाडी साईडला लावा सकाळी चौकीवरनं गाडी घेऊन जावा ए उतर खाली हो साहेब जाऊ द्या ना 31 डिसेंबर आहे, एक तर वर्षातून एक दिवस भेटतो एन्जॉय करण्यासाठी. मित्राच्या घरी गेलतो जेवायला. अरे कळतं का तुला काय जाऊ दे म्हणजे तू पण मरशील आणि दुसऱ्याला बी मारशील तू कळलं का तुला सर सावंत गाडी याची साईडला घ्या सर आम्हाला माफ करा सर, जाऊ द्या ना आम्हाला, माफ करा माफ करा सर. अरे कसं माफ करणार ट्रिपल सीट चाललाय तुम्ही एवढ्या रात्रीचं हा कसं माफ करणार ए, उतर रे 1 मिनिट उतर लवकर. अरे तुला उभा राहता येते का माफ कर म्हण 1 मिनिट. ए नीट उभा राहा ए तू इकडे उभा राहा इथं उभा राहा अरे ठीक चल बरं आहे. हो साहेब 1 मिनिट थांबा. कुणाला कॉल लावतोय थांबा की 1 मिनिट बोलतो तुम्हाला. हॅलो हा भाऊ मी बोलतोय. हा एक काम होतं ऐका ना, एक काम असं झालं की आपली गाडी धरली ते का साहेबांनी, त्यांच्याशी बोलता का 1 मिनिट. हा 1 मिनिट. हा हे का फोन. ए अहो मी बोला कोणा- 1 मी मिनिट बोला कोणाचा तरी. कॉल फिल कुणाचा घेत नाही ठेव किशोर मोबाईल चल ठेव अहो फोन तर घेऊन बोला नाही ना नाही तुम्ही. ठेव जैन सर हा चालू आहे साहेब बंदोबस्त चालू आहे हा ड्रिंक अँड ड्राईव्हचे सापडले 4-5 केस सापडले सर गाड्या लावून घेतोय आणि त्यांच्यावर फाईन मारून सोडून देतोय सर उद्या सकाळी चौकीला येऊन गाडी घेऊन जातील हो 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 सर हा हा ओके सर सर एक रिक्वेस्ट होती सर मी कालपासून ड्युटीवर आलेलो आहे साहेब आणि मला उद्याच्याला सुट्टी हवी होती सर माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याच्या एकाही वाढदिवसाला मी हजर राहिलेलो नाही सर तर ते मुलगा म्हणतोय की तुम्ही पप्पा आल्याशिवाय मी केक कापणार नाही काय करू सर नाही मिळणार सर बघा सर थोडेसे वाघमारे कसं शक्य आहे ते आता एवढं भावनिक होऊन नसतं चालत. ओके सर आपण जे त्याच्या सेवेसाठी हो सर मी उद्या हां हजर राहतो ड्युटीवर उद्या सकाळी सर जैन सर द्या फोन कुणाला लावला बघू द्या कुठल्या भाईला लावलाय का कुठल्या पुढाऱ्याला लावला द्या नको साहेब, कधी कधी आम्हाला असं वाटतं की आमचंच खूप मोठं टेन्शन आहे. आम्ही वर्षभर कंपनीत काम करतो, आम्हाला असं वाटतं की आम्हाला लय मोठं टेन्शन आहे. पण खरं टेन्शन आता आम्हाला तुमचं माहीत पडतं आहे. आम्हाला कधी कधी असं वाटतं की पोलिसांची नोकरी म्हणजे एवढी भारी नोकरी आहे. तुमच्या अंगावर ड्रेस वगैरे दिसतात, तुम्ही गाड्या वाजवत सायरन वाजवतात. आम्हाला वाटतं पोलिसांची नोकरी लई चांगली. पण आता आम्हाला तुमच्याकडे बघितलं असं कळतं की पोलिसांची नोकरी सगळ्यात वाईट आहे. तुम्ही जनतेच्या सेवेसाठी तुमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाहीत. म्हणजे आता मला खरंच आम्ही चुकल्यासारखं वाटतंय. आम्हाला खरंच माफ करा. ए थांब